आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, आपण पाहतोय या ठिकाणी रश्मी शुक्ला या निवृत्त होत आहेत, तर मराठमोळा चेहरा सदानंद दाते आता या ठिकाणी आपण पाहतोय ते आज पदभार स्वीकारणार आहेत। निश्चितच निलम एनआयएचे प्रमुख असलेले सदानंद दाते आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारताना पाहायला मिळतील। याआधी रश्मी शुक्ला यांची कारकीर्द प्रचंड चर्चेमध्ये राहिलेली होती। विरोधी पक्षामध्ये भाजप असताना कुठेतरी फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले नाना पटोले असतील, या सर्व नेत्यांनी आरोप केलेले होते की रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केलेलं आहे। मात्र त्यानंतर कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेली होती आणि पोलीस महासंचालक महिला पोलीस महासंचालक हा मान रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेला होता। आणि त्यानंतर अनेक पोलीस पदांमधील महत्वाचे बदल आहेत पोलीस दलामध्ये ते केल्याचं आपण पाहिलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या ठिकाणी सदानंद दाते जे 26/11 हल्ल्यामध्ये प्रमुख फ्रंटवरती राहून आपल्याला दहशतवादाचा सामना करताना पाहायला मिळाले होते। या हल्ल्याच्या तपासामध्ये त्यांची महत्वाची भूमिका देखील होती। त्यानंतर ते एनआयए प्रमुख म्हणून देखील नियुक्त झालेले होते आणि आता महाराष्ट्र पोलीस दलाचं नेतृत्व करण्याची संधी सदानंद दाते यांना मिळणार आहे। पुढील 2 वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या हातात असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सदानंद दाते हे नेमके कुठले बदल पोलीस दलात करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। जी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।